स्वामी, आज तुमच्या कृपेमुळे हे सगळं शक्य झालंय. मला तर वाटलंच नव्हतं की हे असं काहीतरी घडेल. पण मला माहिती होतं आपली लव्ह स्टोरी सक्सेसफुल होणार. स्वामींनी आपली प्रार्थना ऐकली. कसला पट्टू आहेस रे शायन. तू अशी भूतासारखी आलीस, भीती नाही वाटणार? हे भूतबीत काही नसतं रे. काय? प्लीज मागे बोलू नकोस. तुझ्या मागे ही पांढरी आकृती आहे. प्लीज मागे बोलू नकोस. प्लीज प्लीज प्लीज. शायनर तू पण ना. घाबरलीस ना? हा मग ठीक आहे ना, घाबरली. फेटतोस फेटतोस. हे सगळं जाऊ दे ना. मी तुला काहीतरी बोलणार होते. ऐक, आपल्याला जसं हवं होतं तसंच फायनली होतंय आणि मी खूप खुश आहे. आय एम हॅपी फॉर बोथ ऑफ देम. गौतमचं टेन्शन आलं होतं. पुन्हा काहीतरी काही नाही होणार. स्वामींच्या कृपेने आता सगळं बेस्ट होईल बघ. आमच्या अंगणातले प्रेमात खूप ताकद असते असं म्हणतात आणि त्या ताकदीनेच ते दोघं एकत्र येत आहेत. हे सगळं तू होतास ना म्हणून शक्य झालं. हा, तू आहेस जरा ॲटिट्यूड वाला, स्वतःला ग्रेट समजतोस, चिडका, ॲरोगंट, नुसतं शायनिंग मारत असतोस. पण 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 तू माणूस म्हणून खूप चांगला आहेस. तू माझ्या ताईसाठी, माझ्या घरच्यांसाठी जे केलंस ना, त्यासाठी खरंच थँक्यू व्हेरी मच. थँक्स टू यू टू. हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं. खूप हिंमत आहे तुझ्यात. अरे मी तर MD ची रोज क्वीन होती सलग 3 वर्ष. माहितीये मला. आता हे नको सांगूस, पहिली सुद्धा पहिली आली होतीस. खरंच आली होती. तुला कसं माहित? ते बघ. अय्या, किती लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसतोय ना. फुल वाईप करतात दोघं. काय आलं जिजू, पाय निघत नाहीये का? नाही, आपण काय करूया ना, लग्न होईपर्यंत तुम्ही आमच्या घरी राहायला या. लग्न झाल्यानंतर ताई तुमच्याकडे येईल. शरू, जास्त बोललीस ना तर तुझं नाक ना असं चिमटीत धरून पिळीत. माझ्या आशूला त्रास नको देऊ. तुमची आशू ना सगळ्यात पहिले माझी ताई आहे. निघूया आपण. काय रे तुझं? जा जा जा, घरी जा जा. आपण आधी निघूया बस. का? चल.
गेला तो. जाऊया ना घरी की मम्मी पप्पांना बोलू भेटा. काय काय चल आता घरी. बिंदू, त्या उद्याच्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल करायला सांगितलं होतं, त्या केल्यात ना? येस मॅम. परबांकडे जेवायला जायचंय. तू पण चल. आणि माझ्यासाठी तीन एग व्हाईट्स आणि ओट्स तिला सांग ब्रेकफास्टला. त्यांचं तेलकट तुपकट जेवण जमायचं नाही मला. ओ नो मॅम. जेवणाचं इन्व्हिटेशन मिळालं? का केलं माझ्यावर असं? तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं की माझं आणि गौतमचं लग्न होणार म्हणून, आणि तुम्ही त्या भिकारड्या त्या लो क्लास आसावरीला सून म्हणून एक्सेप्ट केलं. हाऊ कुड यू डू दिस टू मी अँड व्हाय डिड यू डू दिस? आवाज खाली. कसं आहे ना बाळा, या घरात माझ्याशी आवाज चढवून कोणीच बोलत नाही ना. सॉरी, पण तुम्ही मला या घरात येऊच देत नाही आहात. इनफॅक्ट आता तर ती बेगर आसावरी येणार ना इथे. आली आहे का? गौतम झालंय का गौतमचं लग्न तिच्याशी? कसं आहे बाळा, समायरा, या खानोलकरांच्या घरातले आणि खानोलकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीतले सगळे डिसिशन्स फक्त आणि फक्त मला विचारूनच होतात, फायनल केले जातात. त्यामुळे तू प्लीज इतकं इमोशनल होऊ नकोस, कारण काही काही गोष्टी इमोशनल होऊन नाही करता येत. यू नो आय कांट लिव्ह विदाउट गौतम. प्लीज काहीतरी करा, डू समथिंग. मी तुला काय सांगितलंय समायरा? नाही, मला माहिती आहे की आत्ता सध्या गौतम आणि जय त्या परबांच्या मुलींच्या वागण्याने इन्फ्लुएन्स. त्यामुळे बघ, आत्ता मी त्यांच्या विरोधात जाऊन काहीही डिसिजन घेऊ शकणार नाही. पण मी तुला काय सांगितलं, लग्न तुझं आणि गौतमचंच होणार. सॉरी बट आय डिड नॉट गेट इट. कसं? दोन्ही फॅमिलीज कडून परमिशन मिळाली त्यांच्या रिलेशनसाठी, सो मग माझं आणि गौतमचं लग्न कसं होणार? दॅट इज माय लुकआउट. आता माझा हुकुमाचा एक्का बाहेर काढायची वेळ आली आहे. काही झालं तरी त्या कंडक्टरच्या मुलीला मी माझ्या घरात सून म्हणून घेऊन येणार नाही. गुड नाईट. गुड नाईट आंटी. बाय.